हाय गाइस, सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूबच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आपण आज करतोय ब्लॉग, कारण की आज भरपूर दिवसांनी काहीतरी कंटेंट भेटला आहे. कंटेंट नाही, पण आपण बाहेर जातोय त्यामुळे आज ब्लॉग करतोय. भरपूर दिवस कंटेंट नव्हते त्यामुळं काय ब्लॉग करत नव्हतो आणि टाईम पण नव्हतं. आता बघूया आज कसं काय ब्लॉग होतोय. आज रात्रीपर्यंत भरपूर काय असं शेड्यूल आहे, तर ते दाखवायचा प्रयत्न करेन. बघूया, बाकी व्हिडिओ कंटिन्यू करा. तर काय आता निघालेला आहे वाटचालीला फोटोग्राफर, चिपळूणच्या नावांकित फोटोग्राफर. एक स्टॉप घेतलेला आहे नाश्ता करायला संगमेश्वर रेल्वे स्टेशनच्या इथे. तर जरा खाऊयात आणि पुढे अजून पुढे दोन. आता नाश्ता करून झाले तर निघूया पुढच्या प्रवासाला. चलो. तर काहीच आता रत्नागिरीला पोचलो आहे फायनली. म्हणजे आता हॉटेलमध्ये तिथे काहीतरी सेमिनार का काहीतरी आहे, अजून कन्फर्म काय माहीत नाही. तर गाडी लावले तर जाऊया. आता येऊन इथे बसलेलो आहे शांत शांत चित्ताने आणून बसवलं नाही आम्हाला भावान. किती वाजले, किती वाजता आलं? 12 वाजता आलं. 12:30ला वाजले बघा इथे. डेंजर. तिकडं 2 कॅमेरे आहेत. आपण 12:30ला इथं आलो आहे. अजून पण काय शूट चालू झाले नाही. बसून जाम कंटाळा आले, बोर झाले माझे. आता 2:30 वाजले. अजून पण काय आमचं शूट चालू झालं नाही. असं कंटाळा आला ना. बेस्ट का कधी चालू होते आणि घरात ते जातो बघा. बाकी व्हिडिओ कंटिन्यू बघा. आणि आजचं शूटचं लोकेशन आहे रत्नागिरी विवेक हॉटेल. तिथं आज सेमिनार काय काहीतरी आहे, काय अजून मला कन्फर्म माहीत नाही. तर तिथे आहे शूट. तर आपण तिथे आलो शूटला. बघूया, ओळखीन आलं मित्रासोबत. आपण आज फोटोचं काम करणार आहे, सिनेमॅटिक तो करणार आहे आणि आपण शूट करणार फोटो. बघूया कसं काय होतं आहे. त्यांचा आतनं आता कॉल आलेला आहे, या म्हणून शूट चालू करायचं आहे. बघ, आज आपल्याकडे आहे आरवरती शूट करूया. बघूया, आता पहिला फोटो काढलेला आहे. आता मी मगाशी बोललो की 3 वाजता हात जातोय, पण भाई आल्यापासून अजून इथं बसलोय. कुठं ऑनलाईन शूटला काय माहीत, व्हिडिओ करायचे काय नाही. 3:30 झालेत. बघूया आता कधी होतंय. तर फायनली शूट चालू झाले. आता बघूया बाकी. तर काहीच आता शूट झाले चालू. असं काहीचं आहे, आरोग्य मंत्रा काहीसा कुछ आहे. तर यासाठी आपण शूट झालेलं आहे. बघते मग कसा उदास केला नाही भावन. फायनली काही आता शूट कम्प्लीट म्हणजे होतं आहे. शेवटचं होतं का केक राहिला आहे. केक चला, केकचा लगेच फोटो घेऊया. क्लास तो आपला व्हिडिओ घेतोय. झालं आहे कम्प्लीट. आता निघायचं. भरपूर वाजले, 5च टाईम होता. खतरनाक व्ह्यू झाला आहे. 7 झालीत. 7 आता इथला 7 वाजले. आता चिपळूणला जातो. रात्री पण ब्लॉग कंटिन्यू करायचा आहे. आता हॉल पूर्ण खाली झालेला आहे. शेवट फक्त आपण फोटोग्राफरच जातो, त्या टाईमचा ठरलेला आहे. चला आता भेटूया डायरेक्ट. मध्ये कुठे शूट घेतलं तर ठीक, नाहीतर आता डायरेक्ट घरात गेले लगेच. तर पुढे जाऊन थांबलाय. चलो, आता रत्नागिरीतनं आलो आहे. ते डायरेक्ट इथं जरा मंदिरात पाय पडायला आलो आहे. अंड्याला सोबत घेऊन आलो आहे. डायरेक्ट आलो ते इकडे आलो आहे. आता थोडा पाणी मारलं आहे तोंडा. आता बाकी थोडं नमन बघणार आहे, नंतर घरात जाणार आहे. बघूया कसं काय होतं. तुम्ही काय बोलताय थोड्या वेळात. परंतु मनुष्य कसा कर्म आणि धर्म सोडून विनाशाच्या मार्गावर जातो, हे याचे उत्तम उदाहरण. नारायण नारायण. धर्म धर्म आणि अध्यात्म
याचीच सगळ घालून याची दे याची व्हावी साक्षात ब्रह्मदेव देखिला कारण पुढे त्रिवार वायू भक्षण करून अन्न पाण्याचा त्याग करून ब्रह्मदेवांची कठोरात्मक कठोर तपस्या केली. तपस्येचे फळ अदैक्य पदाचे वरदान पुढे हा दैत्यराज सिंधुरासुर त्याच वर्णनाच्या बळावर अमर झाला. नारायण नारायण. एंडिंग पर्यंत चालू या भावात लय मेहनत केला काय तू पण जा तू पण जा तर गाईज आता रोडला सोबत